श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 194। स्वामी समर्थांच्या निधनानंतर अक्कलकोट वासियांबरोबरच सर्व स्वामी भक्तांना पोरके झाल्यासारखे वाटत होते। पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगत त्यांनी दिलेले संदेश आणि त्यांचे दिलेले संकेत आजही अक्कलकोटवासी बरोबर सर्व स्वामी भक्त पाळत आहेत। मृत्यू हेच या मृत्यूलोकाचे अंतिम सत्य आहे असा संकेत करीतच श्री स्वामी समर्थांनी आपला ध्येय विसर्जित केला होता। परंतु श्री स्वामी समर्थ आजही आपल्यात आहेत, ज्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत आहे, ज्यांची स्वामींच्यावर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे, त्यांना श्रीचा साक्षात्कार आजही होतो। कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेलेच नाही, ते आपल्यातच आहे। म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण म्हटले होते, अरे हट, मी गेलेले नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुमच्या जवळ राहीन। श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहेत। स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडलेले नाही, कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही ते भक्ताबरोबरच असणार आहेत। मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना उपदेश केला होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपले पाठीराखे आहेत। भिवू नकोस, तू पुढे राहा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ जरी समोर उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही काळाचा प्रतिकार करू। मग आम्ही पुढे का नाही जायचं? काळाला सुद्धा का घाबरायचं? अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करीत राहा, हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला दर्शवले नाही का? प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नये, प्रवास असावे, पुढे जात राहावे, हेच तर स्वामींनी सांगितले होते। आळशी माणसाचे तोंड पाहू नये। श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे की कृतिशून्य माणसे त्यांना आवडत नाही। आळस हा माणसाचा शत्रू आहे। मनुष्याने उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे आहे। म्हणून ते म्हणतात सुद्धा, मुंगी होऊन साखर खा। धैर्य गाढळून गेलेल्या आपल्या भक्तांना स्वामींनी विलक्षण उपदेश केला आहे। हम गया नहीं, जिंदा है, मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही। अन्य भावाने माझे चिंतन आणि स्मरण करा, मी तुमची काळजी घेईन, मी तुमचा योगक्षेम चालवेन। हा संदेश कोणालाही धीर देण्यास पुरेसा आहे। यानंतरची कथा पुढील भागात।